आहे गाईच, गॅस पेटवून घेतला आहे. त्याच्यामध्ये एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं आहे. राईचं तेल टाकून द्यायचं. तुम्हाला लागेल तेवढं तेल टाका, मला लागेल ते मी तेवढं टाकलं आहे. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि मग मी शिमला मिरची आणि कांदा, टमाटर आणि 8-9 मिरच्या आणि जिरं घेतले, जिरं टाकून द्यायचं आहे. जिरं असं तडतडलं ना मग कांदा आणि मिरची चांगली भाजून घ्यायची, तर घाटलून घ्यायची चांगली, मस्त घाटलून घ्यायची. आपण आज शिमला मिरची बेसनवाली बनवणार आहे. एकाच माणसाची बनवायची आहे फक्त. टमाटर घेतलेला आहे अर्धं, मीठ, मसाला, हळद चांगलं परतून घाटून घ्यायचं आहे. आपला बघा मी टाकून दिलेला आहे मसाला वगैरे, हळद, मीठ. त्याला पण चांगलं असं घाटलून घ्यायचं आहे. टमाटरला आपलं पाणी सुटलेलं आहे. कांदा पण आपला चांगला मस्त भाजलेला आहे, एकदम छान मस्त. आणि आपण ह्याच्यात शिमला मिरची ॲड करणार आहे ना, तर आपण शिमला मिरची जास्ती भाजायची नाही, थोडीशी कच्ची मच्छी ठेवायची आहे. म्हणजे पूर्ण शिजली ना चांगली लागत नाही. मग तिला पण थोडीशी परतून घ्यायची. मग आता आपण बेसन घेणार आहे. बेसन पण घ्यायचं आणि टाकून द्यायचं. बेसन थोडंसं टाकायचं, जास्ती नाही टाकायचं, एकदम थोडं टाकायचं आणि चांगलं घाटलून घ्यायचं. तर ते बेसन आपलं चांगलं भाजायला पाहिजे, नाहीतर बेसन नाही भाजलं तर मग भाजी चांगली लागणार नाही. 5 मिनिटाचं बेसन भाजून घ्या स्लो गॅसवरती. तसं भाजायचं चांगलं. बेसन भाजलं की मग एक साईडला गरम पाणी करायला ठेवून द्यायचं थोडंसं. मस्त असं गरम पाणी घ्यायचं, थोडंसं टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. नाही तर जास्त टाकलं मग ते होईल चांगलं पिठलं नाही करायचं आपल्याला. शिमला मिरची बेसनवाली करायची. थोडंसंच टाकायचं, कारण मी बघा केवढंसं टाकलं, थोडंसं. थोडं टाकलं, चांगलं त्याला घाटलून घ्यायचं. असं चांगलं घाटलायचं बेसन, मस्त असं घाटलून घ्यायचं. तर पण घाटलायचं आणि खालती चिपकू द्यायचं नाही, स्लो गॅस ठेवायचा आहे. मस्त अशी आपली बेसनवाली शिमला मिरची झाली. लाईक